उतरून सांगण्याचा प्रयत्न करेल. एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. आता कार्यक्रमाला जात होतो, कोरोना चालूच होता. तेव्हा कोरोना पिरियडमध्ये प्रवास करत असताना नेम होता हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावायचं. आता मी तोंड बांधलेलं, पण मी मास्क कधी विकत घेतलंच नाही. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. मी झोपायच्या वेळेसच फेटा सोडतो. फेटाचा मागचा भाग असा सोडलेला असतो माझा आणि त्याच्याकडनंच माझं तोंड बांधलेलं असायचं. मी मास्क घेतलंच नाही, असं तोंड बांधलेलं असायचं माझं. आता माझं तोंड बांधलेलं, मी बसमध्ये बसलो, गर्दी कमी असायची तेव्हा. मी बसच्या एका सीटवर बसलेला ड्रायव्हरच्या मागच्या, आणि बाजूमध्ये जागा होती, तिथंच मी एक माझी बॅग ठेवून दिली, तोंड बांधलेलं. एक 55-60 वर्षाची आजी आली, तिला ओळखूच आला नाही पोरगा की पोरगी. ती आजी मंजोडी होणी म्हणे, दीदी आहे बॅग उचलो बहीण म्हणे. पुरं पारोड आहे घेतो लगून उभी नाही चुबी नाही बोलू मी. आता तोंड बांधलेलं, पारोड्याला उतरलो. मला जायचं भडगावला. पारोड्याच्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर एसटी अलाउन्स करणारे काकांकडे गेलो. म्हणलं काका मला भडगाव जायचे, मला बस मिळेल का? ते म्हणले महाराज 5 वाजेच्या नंतर तिकडे बसेस नसतात, जर तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं काका प्रायव्हेट गाडी कुठं लागते तेही मला माहिती नाही. म्हणे काळजी करू नका, मी सोडतो. ते काका एवढे चांगले होते का, माझी बॅग घेतली त्यांनी आणि मला त्या प्रायव्हेट गाडीपर्यंत नेऊन सोडलं. जिथं प्रायव्हेट गाडी लागते तिथपर्यंत सोडलं. गाडीवाल्याला सांगितलं भैया महाराजांना की नाही भडगाव जायचे, महाराजांना घरी मतलब कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे, महाराजांना घेऊन जाशील. त्या ड्रायव्हरने सांगितलं, म्हणले साहेब टेन्शन नाही, मी महाराजांना घेऊन जातो. मी त्याला विचारलं दादा गाडी कधी निघायची? म्हणला 15 सीट जमले का आपण निघूयात. म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला. यान गाडी कवय बरोबर आते. आता मला असं वाटलं एवढे लोक होईपर्यंत आपण उन्हातानात गाडीमध्ये बसण्यापेक्षा कुठंतरी निवांत जागेवर बसूयात म्हणलं. आता त्या गाडी लागलेली त्याच्या समोरच दुकानी होत्या, शॉपिंगा होत्या. एक दुकान वट्टावर जाईन मी बसली ना, पण मला तोंड बिन बांधेल तसंच. 5:15 जायला होतात. कॉलेज सुटलेली, सगळे कॉलेजचे पोरं येत होते. मी दुकानावर बसलो होतो तोंड बिन बांधली वट्टावर. त्या पोरे चाल राहतात त्याच नामाने एक आगा होतं, त्यांनी मनकडे ध्यान गई. त्या बटा पोरेले हार आहे मारे, उभा राहा रे काय आहे ना, अरे पोर काय भारी बसेल. माले सुधरे नाही, मी काय करू बा असं. सुरुवातीला माझे लई हाल झाले बरं का. आता थोडं बाहेर ना काही ना आगी लाग घेते, थोडी तब्येत वाढी गई. आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक लोक ओळखायला लागले. सुरुवात जेव्हा होती ना माझी, मी रडत बसायचो बरं या गोष्टीमुळे, रडत बसायचो. ललित बाबांना मी किती वेळेस सांगितलंय, घरी जाऊन रडायचो मी. अरे यार आपल्यासोबत असं का होतंय. आता काही नाही, मला सवय वेग येते. आता उलट आहे ना, असा येडा बागे भेटणार ना, मी दिनभर 4 रस्ते असले फिरार. त्या पोरानं बघितलं, पोर लय सुंदर दिसायले, म्हणले बघ अरे पोरगी लय भारी. आता ते येऊन माझ्याकडे बघत होते. गाडी भरायला 1 तास बाकी आहे. म्हणतात ये येडा वय शेतच, आपण बी 1 तास बोर व्हापेक्षा आपला बी टाइमपास होईचे. 15 मिनिटाच्या नंतर उपरनं सोडलं. एकाचं लक्ष गेलं, म्हणे ओय यार पोर नाही रे, पोऱ्याशे रे तो. आता पोरगा आहे लक्षात आलं ना, मग द्यायचा ना नाच सोडून. त्यांच्यातलं एक आगाव म्हणे, का रे हावरा असा साधी कसा असाव, काय करत असेल रे, काही का करे ना तुला कपाशीन काड्या उपाडायला लई जाणार का कांदा उपाडायला लई जाणार, कितला रिकामा कुठाना लोकेस ना. आता मी म्हणलं अजूनही अर्धा तास बाकी आहे, मग थोडा यांना वेळ करायचं. मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल असे होते, लगभग माझ्या रायाची, लगभग माझ्या देवाची, गड जेजुरी जायाची अन गाडी कुंगराची बोलल्या बायाची, गाडी कुंगराची बोलल्या बायाची, गाडी कुंगराची. मी खंडेरायाचं गाणं म्हणला, त्याच्यातलं एक म्हणे का रे भाऊ, आव ते खंडेराव ना गाणं म्हणा नाव का गोंद्या शेर. मग मी म्हणलं अजूनही 15 मिनिटं बाकी आहेत. मी गवडण म्हणलो, वारकरी संप्रदायात नाही, शपक गवडण म्हणलो गुरुजी. शपक गवडण म्हणली, गवडणीचे बोल असे होते, जाऊ दे गटभरण्या यमुनेला निघाली, गटभरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको
अरे भाऊ अहो ते तथान्या गवडणी म्हण राय ना म्हणे अहो का तथान पार्टी म्हणा शेगू कोणती पार्टी म्हणा हाव तमासाने गवडणी म्हण राय नाव का तमासा माहिनी येले म्हणे. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, विनोद वजा करायचा. जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार? विठ्ठल विठ्ठल आपली ओळखण्याची दृष्टी जर चांगली असेल तर नक्कीच संत ओळखल्याच्या नंतर संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेत आता 5-10 मिनिटं. काय करू? चालू देऊ? 5 वर्षाचं पोरग म्हणते काय? 5 वर्षाचा पोरगा सांगतोय जीव गेला तरी चालेल पण भगवंताची प्राप्ती भगवंताचं दर्शन घेईल. काय पोरगा असन गुरुजी? 5 वर्षाचं पोरग. हो 50 वरीस ना काका असले जर डॉक्टरने सांगा ना तुम्हाला ऑपरेशन करणं पडीन आणि तवय सक्सेस होईल तुमले खाणं पडीन. बाकी ना अर्धाला माडकरी अर्धी वय जासने अर्धा वय पण खावानं सुरू कर देतात बानड सोरत ना. अरे हे तारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान तारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान बचाने वाला है भगवान तारने वाला है भगवान. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचवू शकत नाही. पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी दुश्मनानं जर मागून गाडी ठोकली तरी माणूस मरत. हा विश्वास देवावर ठेवायचा. 5 वर्षाच्या ध्रुवानं सांगितलं जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत जाणे नाही. नारद महर्षींनी बघितलं पोरग लई कट्टर आहे देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. पण तुला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नियमाचं पालन करावं लागेल. म्हणले काय? 1 वेळचा उपवास करायचा, 1 वेळचं जेवण करायचं, 1 वेळ पाला पाचोडा खायचा. 5 वर्षाच्या पोराला नियम आहेत बरं का. पाला पाचोडा खाऊन 1 वेळचं. आता काही दिवसाच्या नंतर नियम चेंज होईल. पाला पाचोडा बंद करायचा, फक्त पाण्याचा उपवास पाणी पिऊन. काही दिवसाच्या नंतर पाणी पण बंद, फक्त श्वास घ्यायचा, श्वासाचा उपवास. शेवटी श्वास घेणं सुद्धा बंद. कशी बघते असं 5 वर्षाच्या पोराची? श्वास घेणं बंद केलं. देवाला श्वास घेता येत नाही म्हणून देव हो स्वतः देव ध्रुवाच्या समोर उभा. 5 वर्षाच्या लेकराकडनं भगवंत ओळखू येत नाही. देवानं डोक्यावर हात ठेवला, कृपादृष्टी केली. जसं माझी कुंती माता देवाची स्तुती करत होती तसा ध्रुव स्तुती करतोय. जशी कुंती मातेनं भगवंताला बघितल्याच्या नंतर कुंती माता सांगत होती, हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ध्रुवावर कृपा दृष्टी केली आणि ध्रुवाला बघितल्याच्या नंतर देवानं सांगितलं, बाळा एवढ्या कमी वयात माझी प्राप्ती करायला निघालास, अडचण काय, मागणी काय? या ध्रुवानं सांगितलं वृत्तांत सगळा. देवानं सांगितलं, तुझ्या माईनं सांगितलंय ना देवाकडे अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला अशी जागा दिली, अढळपदी बैसविले. अजून बसवलं तेव्हापासून ध्रुवाला कोणी उठ म्हणलेलं नाही. अशी जागा माझ्या जगाच्या मालकानं ध्रुवाला दिलेली आहे. पण अढळपदी बैसविले, पण मध्ये कोण आलं? कोण आलं? जोपर्यंत संत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. पहिलं उदाहरण. अजून दुसरं खास करून मला सांगायला आवडतं, माझं कुठूनही फिरवून आणायचं आवडतं मला त्या चिंतनापर्यंत. भिल्ल समाजाची शबरी. लहानपणी बापानं लग्न ठरवलं, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे बांधून ठेवले कशासाठी? बेटा तो लग्न करायची आहे ना, तो लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवली. इथं
शबरी आईनं ठरवलं माझ्या लग्नासाठी जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. हो, लग्नच करायचं नाही. घराचा त्याग केला. जनावर मेले नाही पाहिजे हाय कोणले समजणं बहिणी स्व. शबरी जातनी कोण होती? मला जातपात सांगा ना, अजिबात आवडत नाही, पण तुमले परिचय देवांसाठी सांगणं पडत. जातनी बिलीनले समजणं मटन मासा खाऊ नये असं म्हणणं समजी राह ना तुमले. हा, जातनी बिलीनले समजणं मटन मासा खाऊ नाही आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता मालकाने ठेसा मा काड्या टाकास होय ठेसा सवाद देत नाही. फाशी लिन मर जाय रे तू ओ करजदार ना. काही काही लोकांना जड जातं माझं बोलणं. हा, पण राग आला तर येऊ दे ना, मला सत्यता मांडायला अजिबात मी घाबरत नाही. हा, तुमले राग घेऊनात मला काय करली शकत तुम्ही? उजी वगैरे पुढली तारीख देवत नाही याशिवाय दुसरं काय करू शकतं. आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकान आहे वरी गिराईकच नाही, कमीच नाही. मनीषीन तोल ना धंदा मी करत बी नाही. हा, खरं बोलायला अजिबात लाज ठेवायचं. आणि सत्यता अशी ना माऊली बाबा, खरं जर बोलायला गेलं ना, खरं जर बोलणं ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शा असं. हा, खरं पचाडाल गई ताकद लागत. हो, जातनी बिल्लीनले वाटणं मटन मासा खाऊ नये असं. हो, आणि मग बघा ना, लहानपणी त्याग केला, विचार शुद्ध होते, अरण्यात जाऊन राहायला लागली. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ चोरून लपून सेवा करायला लागली. लपून सेवा करत होती. मातंग ऋषींना वाटलं भैया इथं आपली सेवा करणारा आहे कोण भक्त. एके दिवशी पहाटे उठले गुरुजी. शबरी आई सडा रांगोळी करून जात होती. आवाज दिला, बेटा कोण आहेस म्हणले तू? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. इथं काहून आली? घडलेला सगळा दृष्टांत बाबांना गुरुजींना सांगितला. आणि गुरुजींना सांगितलं मला जायचं नाही, इथंच राहायचंय. गुरुजींनी सांगितलं हरकत नाही बेटा, कुटियामध्ये मस्त राहा. बरीच वर्ष निघून गेली. आता गुरुजींची जायची वेळ आहे. गुरुजींची जायची वेळ आहे. गुरुजींनी शबरी आईला सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. गुरुजी कहाँ जा रहे हो? बेटा अब समय हो गया निकलने का. आता वेळ झालेली बाळा, मला निघावं लागणार आहे. शबरीच्या डोळ्यात अश्रू होते. शबरीने सांगितलं, गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये फक्त तुमच्या भरोशावर इथं राहत होती आणि तुम्ही मला सोडून गेलात तर मी कोणाच्या भरोशावर इथं राहायचं, कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. गुरुजींनी सांगितलं काळजी करू नकोस, इथं अरण्यामध्ये जरी राहिली ना तरी तुला दुसरं कोणी परपुरुष त्रास द्यायला येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. आणि महाराज जगाचा मालक भेटण्यासाठी येईल हा गुरुजींवरच्या शब्दावरचा विश्वास, गुरुजींवरचा आणि गुरुजींच्या शब्दावरचा विश्वास. शबरी आई 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. 82 वर्षाची. किती? 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. गुरुजींनी सांगितलंय ना मग भगवंत येईल. 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते. आते हो मनसून बायला काहीतरी बोल दे रे देवबा. जर नाही वय नका लगेच 6 महिना मा दुसरा मंदिर मा. हो, आपला दर महिन्याला देव बदलस. 82 वर्षाची होईसपर्यंत गुरुजींवर विश्वास. काय भक्ती असं नाही का? हो, आपला ते देव प्रसन्न वय नाही का लगेच देव बदलस आपला. हा, बरोबर आहे ना. 82 वर्षाची झाली तोपर्यंत वाट बघत होती. प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी प्रसंग आला. लखनजीला सांगितलं, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगतायत, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. 14 वर्षापर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही भैया. भाऊ दादा 14 वर्ष जाऊ शकत नाही आपण. 14 वर्ष वनवासाला आलोय. तेव्हा प्रभू सांगतात, भैया अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे. जी 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय. आणि माझा जगाचा मालक भाऊला घेऊन निघाला, लखनजीला घेऊन. आणि शबरी आई वाटच बघत होती. शबरी आई वाट बघत होती. कब मेरे राम जी का, जब मेरे राम जी का आवन हो, जब इनकी कुटियों का पावन हो, जब मेरे राम जी का आवन हो, जब इनकी कुटियों का पावन हो, जब मेरे राम जी का आवन हो, जब इनकी कुटियों का पावन हो,
आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथ से खिलाऊंगी, बाग में मैं जाऊंगी, कलियां चूने लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी, फूलों की थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जो मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. लखनजीला घेऊन माझा जगाचा मालक येतोय. शबरी आईचा गुरुजींवरचा विश्वास, कुटिया जवळ येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो जगाचा मालक येईल. आणि प्रभू रामचंद्र कुटियाच्या जवळ आल्याच्या नंतर लखनजींना बघितलं, प्रभूंना बघितलं आणि शबरी आईच्या डोळ्यात अश्रू आले. लखनजीने सांगितलं, आई अगं ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर असताना तुझ्या डोळ्यात अश्रू कस काय, तुला तर आनंद झाला पाहिजे. शबरी आईने सांगितलं, भैया आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली, साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, मला देवाचे पाय धुवायचे, पण काय करू, लहानपणी मायबापांच्या घराचा त्याग केला, अरे मला पाणी प्यायला ग्लास नाही, भांड नाही, या आता देवाचे पाय धुवायचे, पण मग आता माझ्याकडे पात्र नाही, देवाचे पाय धुऊ तरी कशी, देवाचे पाय धुवायचे पण माझ्याकडे पात्र नाही, म्हणून डोळ्यात अश्रू आहे. लखनजीनं सांगितलं, आई देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्राला काय करते, पात्रता तुझी एवढी आहे की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या समोर आहे कुटियाच्या, अजून किती पुण्य पाहिजे तुला. आता जो जगाचा मालक शबरी आईला भेटायला आला, त्यानं जात नाही बघितली, अंतकरणाचा भाव बघितला. कोण, भावाच्याही अगोदर शबरी आईला भेटणारे अगोदर संत, आणि संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. विठ्ठल संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण संत इथं असणं गरजेचं आहे. संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण तसे संत भेटणं गरजेचं आहे. आता सध्या मन सारखा दव्या कपडा खाली फिरणारा गणज विघ्यात, मग यातले संत म्हणशात का? कदाचित वरच्या कपड्यांना बघून फसू नका, आतला खरंच संत आहे का ते बघा. विठ्ठल विठ्ठल देवाला भेटण्याची ओढ गोपी भावामध्ये सांगते. अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे येई, अरे तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी, तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी, नंदाच्या काना तुझी आठवण रे येई, अरे नंदाच्या पोरा आठवण रे येई, तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी, तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी, इतकी वेळी भक्ती करायची की लोकांना आपल्याला वेळात काढलं पाहिजे अशी भक्ती करायची. कारण जोपर्यंत तुम्ही बदनाम होत नाही तोपर्यंत नाव होत नाही आणि भगवंतापर्यंत पोहोचत नाही. अरे मीराबाईला लोकांनी विरोध केला, जाऊ द्या, स्वतःच्या बापानं विरोध केला पण मानलं नाही ना, पायात घुंगरू बांधून नाचली, एवढी नाचली देवाला नाचायला मजबूर केलं. आणि आता उदाहरण म्हणून आपणही मीराबाई सांगतो नाही का. हो, म्हणून लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा देव काय म्हणतो हे महत्वाचे. हे भैया हो मुझे लगी हाँ मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने
आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे, थोडा वेळ तरी देवाला दिला पाहिजे. कमीत कमी कीर्तनात बसल्याच्या नंतर हातानं टाळी मुखाने नामचिंतन झालं पाहिजे, नाही का? कारण आपण ज्या कामासाठी आलोय त्या कामाचाच आपल्याला विसर पडलाय, नाही का? हो, संसार करू नका असं आमच्या संतांचं मत नाही. संसारी असावे असोनी नसावे, नाही का? संसार करू नका असं म्हणलेलं नाही. संसार करा, पण संसारामध्ये परमार्थाचा विसर पडू देऊ नका. पण आपण एवढे वेडे झालोय का संसारात? इतके वेडे झालोय का ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा विसर पडलाय आणि संसारातच मग्न झालोय. फॉर एक्झाम्पल, एक म्हातारा होतं पाहिजे, मरण टाइमी घ्या, डॉक्टरले बोलावं, पोरेसने 2 पोरे होतात. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, पोरांना सांगितलं तुमचा म्हातारा आता 11 वाजलेत, संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत तुमचा म्हातारा मरणार आहे. पोरे वाट देखील आणतात, कवय 4 वाजते कवय म्हातारा मरीन बा असं. नेमका 2-2:30 वाजणार ते म्हाताराला झटका यावा लाग्यात. 2-2:30 वाजले म्हातारा असा करेल. दाखला पोऱ्या मोठ्याला सांगे, म्हणे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना, पप्पाली याद होऊ न भाऊ, पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेल असं. पण पप्पाला बोलता येणे इथलंच करे. दाखला म्हणे मोठा भाऊ आता भीत मा दाबेलोय म्हणे, अख्खी भीत पाठ टाकी रुपया सापडणार नाही. पण म्हातारानं काही बंद होय नाही. मोठा म्हणे तुला सांग रा तू ना, आता भीत मावे रे, आई भीत पाड म्हणे. दोन्ही भीतडा पाडली ना रुपया सापडणार नाही, पण म्हातारानं काही बंद होय नाही. दोन्ही पोरे म्हणे भाऊ इथलं सांग रा ना, आपला पप्पा कितलं शे काय शे म्हणे. डॉक्टरले पुन्हा बोलावं, डॉक्टर साहेब अशी काहीतरी व्यवस्था आहे का की आमचा पप्पा अर्ध्या मिनिटासाठी का असे ना बोलला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं तुमचा बाप बोलेल, अर्ध्या मिनिटासाठी नाही 1 मिनिटासाठी बोलेल, पण इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणे द्या ना, इंजेक्शन मागडे म्हणे. किती म्हणे 60,000 रुपयाचं. म्हणले जमतंय. अरे 60,000 कडे दखू नको मोठा भाऊ, इथला सांग रा ना पप्पा. जाऊ दे ना 60ले काय करत. 60,000 ने इंजेक्शन देणं, घरना दोन्ही बितडा पाडली ना, आणि बापली विचार बोलकावाय ना, बाप इंजेक्शन द्यावानंतर म्हणे पप्पा आई इथलं कोठे टिएल शे. कोठे नाही टिएल रे भाऊ म्हणे, तून माय घर नाही होते म्हणे, बाजून वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी मागले जायला तिथली मागिली जात नाही. कितला येडापण आहे हा. संसारात एवढी मग्न झाले तर लोक, आणि खऱ्या भगवंताचा विसर पडलाय. अरे आपण ज्या कामासाठी आलोय ते काम म्हणजे भगवंताची प्राप्ती करून गेल्या. भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर अंतकरणापासून नामचिंतन करणं. ते नामचिंतन करण्याशिवाय आपली भगवंताची प्राप्ती होणार नाही. पण आठे भजनकरांना सांगू, आठे म्हणतात नाही, आठेनं वातावरण चांगलंय चोंदी जळगाव ना, कितला बाबा लोके बसेलेत बिचारा टोपीवाला, आपला बापपेक्षा मोठाला बाबा बसेलेतच. काय वातावरण आहे तुम्हाला गावनं परिसरनं, नाही का? नाही ते काय काय गावे स्वामातारा कीर्तनले येतात नाही आते. तुम्हाला गावनं वातावरण चांगलं दिकी राहणार, कितला बाबा लोके बसेल शेतच. हो म्हणा युट्यूबला चांगलं चाल राह ना. ते एक 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर उभं होतं, आणि 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहतं. आडे देवनं भजन म्हणा सांगून पाहिजे, आडे म्हणतात नाही. 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहतं. हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी, नशा मा खोटा ना बोला धोके भासते. 75 वरीसने वयमा जरी या किडा पाड राहणार, यान पहिले कितला पाडेल होती. 75 वरीस तर म्हातारं म्हण राहतं. हे धोकेबाज 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 आपलं जरा जरा काम शे. मन सवय अशी आहे ना, मी कपाशी मा मुंग लाई देस. हा निगिरायनं उत्पन्न काढले, बाकी ना झाडे बोई बिग्यात माल काय करणे, माल दक्षिणा देणारा खुश येतं. विठ्ठल विठ्ठल पुरण निसले बोलावायचा जणू आपला काही. विठ्ठल विठ्ठल चाल जर ती आवडली ना, कसं असतं माहितीये का, दारू पिऊ नका असं जर म्हणायचं असेल तर अगोदर तुम्हाला दारूचे निगेटिव्ह काय परिणाम होतात ते तुम्हाला सांगावं लागेल. बरोबर आहे ना? दारूचे नुकसान सांगावं लागेल तर तुम्हाला दारू न पिण्याचं कारण पटेल. त्यामुळे गाणं सांग, तुम्ही गाण्यावर ध्यान आहे, पण मना भाव बी ऐका. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. चाल जर ती आवडत असेल ना,
भाव आपले टाकायचे पाहिजे. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, वो घर छोड़ आ गई, मैं घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ आ गई, हाय बाबासाठी सांग आटे ना बाबा बडा चांगला आहे आटे सांगान गरज नाही पण उन म्हणशीन सांगतेस मी. आता तरुण भाऊसले सांगस, तरुण भाऊसले तर आटे भजन म्हणान सांग आटे म्हणावत नाही. मग यशले एखादी पूर्ण इंस्टाले किंवा व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या पडेल बी तडा आडे बट्टन रातना 11 पाय ड्युटीला चालू होतस आणि रातना 11 गुणगुणावतस या ए पाखरा आजाद केले बावरे तू नाही आजाद कर रे, तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे काका. तुला पाखरून पहिले ठरायला होतं मन लगीन निघून द्यावं येडालेच वाढायला लावसो असं. तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता तरी ठेवलं होतं बानट सुरूत नाले. उलट तुला पाखरू लगीन करीन जास ना तर 3 वरीस मायाची 1 वरीस ना पोरग कड्यावर रास अहो चौकमा पटेल रास याल तर किंती ना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. त्या पाखरांसाठी मनीषने उद्धार होईल का? अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणलं तर जीवनाचा उद्धार होईल. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले ये किया, देखते ही देखते वाले तेरे ये किया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, हाय वय ना मानचेस बहिणी म्हण तुमले बी देवनं भजन म्हणान सांगू गाडे म्हणतीत नाही तुमनाकडे म्हणतं का त्याला गिन्ना गाना म्हणतस ना ए कोणी टाकी अंगण माका यंदा ती खाटशील गाय दिनी माले. हा जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन शिवाय पर्याय नाही. लग्नाचे गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाही, त्या गाणावी म्हणत जा पण भगवंताची भजनं म्हणायला अजिबात लाज ठेवायची नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर